तर नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे शोल्डर का बरं उतरते, मुंड्यामध्ये फुगा का बरं येते, कटोरीवर का बरं चढते, त्यानंतर जे आपण पाठीमागे ब्लाऊज आहे ते उचकल्यासारखं का बरं होते किंवा ब्लाऊज वर चढतं, तर हे सगळे कशामुळे होते, तर आपण कोणत्या चुका करतो, तर हे चुका होऊ नये यासाठी आपल्याला ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे, तर हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा, म्हणजे हा व्हिडिओ पाहून तुम्हाला सुद्धा अगदी परफेक्ट असं ब्लाऊज जे आहे ते कटिंग करता येणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता बघा, पूर्ण बघा, आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राइब जरूर करा। तर बघू शकता, आपण आता पेपर घेतलेला फोल्डिंगचा, म्हणजे एकाच याच्यामध्ये आपल्याला बॅक आणि फ्रंट दोन्ही मिळणार आहे। यासाठी तर सर्वात पहिले ब्लाऊजची उंची असते, तर ती उंची आपल्याला 1 इंच ॲड करायची। तर ब्लाऊजची उंची इथे 13.5 होती, तर 14.5 पूर्ण उंची लावून घेतलेली आहे। तर ब्लाऊजची जर उंची कमी असेल तर आपला ब्लाऊज जो आहे तो मागून उचकल्यासारखा जातो, किंवा फिटिंग व्यवस्थित केली नसेल तरी आपला ब्लाऊज आपण हात वर केला तर मग लूज असेल कमरेमध्ये तर आपला ब्लाऊज जो आहे तो वर चढला जातो। तर ही पहिली चूक आपण करतो। तर त्याच्यासाठी आपल्याला सर्वात पहिले ब्लाऊजची उंची जी आहे ती व्यवस्थित घ्यायची। कस्टमरांनी जरी ब्लाऊज दिला तरी त्यांच्या अंगावरचं जर आपण माप घेतलं असेल तर त्या अंगावरून मापाची उंची आपण इथे लावायची असते। त्यानंतर बघा शोल्डर, तर आपलं शोल्डर जे आहे ते घसरतं, तर प्रमाणापेक्षा बाहेर जास्त जर आपण शोल्डर कटिंग केलं तर आपला गळा जो आहे तो उतरत असतो। तर इथे छाती जी आहे ती 38 इंच होती, त्याच्यासाठी मी इथे 5.5 इंचाचं शोल्डर लावलेलं आहे। का बरं, तर याचा जो गळा आहे तो 7 इंच आहे, त्याच्यामुळे मग मी इथे 7.5 इंचाचा आहे, म्हणून मी इथे 5.5 इंचाचं शोल्डर लावलेलं आहे, की जेणेकरून त्यांचं शोल्डर सुद्धा उतरायला नको याच्यासाठी। त्यानंतर 5.25 इंचाचा मी इथे म्हणजे मुंडा लावून घेतलेला आहे। म्हणजे 6 इंचाचा लावला तरीही चालेल, तर अशा पद्धतीने इथे। त्यानंतर बघा, इथे आपल्याला आर्म होल जो आहे तो जर आपण घोड येतो आर्म होलमध्ये, किंवा शिवल्यानंतर ब्लाऊज अंगात घातल्यानंतर फुगा येतो, मागून येतो, समोरून पण येतो, तो येऊ नये याच्यासाठी आपल्याला इथे मागच्या साईडचा जो असतो आपला मुंड्याचा मध्ये तिरपा आकार, तो इथे 1.25 इंचावर लावून घ्यायचा। तो जर प्रमाणापेक्षा जास्त लागला गेला असेल तर इथे आपल्या मुंड्यामध्ये समोरून आणि मागून फुगा येतो। तर 1.25 इंचावर मागचा मुंड्याचा आकार लावायचा आहे। त्यानंतर समोरचा जो आहे तो 1.25 इंचावर लावायचा असते। तर बघू शकते इथे, आणि हा जो गोल आकार आहे तो व्यवस्थित आपल्याला परफेक्ट लावून घ्यायचे, म्हणजे आपल्या मुंड्यामध्ये अजिबात फुगा येणार नाही। आणि बघा, इथे मुंड्यामध्ये कधी कधी आपली बाही जी आहे ती वर चढत नाही, म्हणजे इथे आपल्या शोल्डरमध्येच बाही अटकून बसते आणि वर चढत नाही, त्याच्यामुळे मग आपल्याला शोल्डर जे आहे ते असं उतरल्यासारखं वाटतं। तर ते वाटू नये यासाठी 1/2 इंच बघा इथे मी जो मुंड्याची लाईन आहे 1/2 इंच इथे लाईन खाली घेतलेली आहे। त्या पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला ड्रॉ करून आणि कट करायचं। त्यानंतर गळा जो आहे तो 2.25 इंच लावलेला आहे, कारण शोल्डर उतरू नये यासाठी। गळा सुद्धा आपल्याला रुंदी सुद्धा आपले प्रमाणाच्या बाहेर कट केली असेल तर आपला गळा जो आहे तो उतरतो, म्हणजे शोल्डर उतरतो। जर गळा 2.25 इंच 2.5 इंचाचा गळा घेतला आणि डीप नेक घेतला तर आपला कधी शोल्डर उतरतं। तर त्यासाठी इथे उतरू नये म्हणून 2.25 इंचाचं मी इथे शोल्डर लावलेलं आहे, गळा रुंदी लावलेली आहे। त्याचप्रमाणे इथे खाली बघा क्रॉसपट्टी लावलेली आहे 2.5 इंच आणि 3 इंचाची। तर ती सुद्धा आपल्याला प्रमाणाच्या बाहेर लागल्या गेली असेल तर आपली जी क्रॉसपट्टी छातीवर चढते आणि कटोरी सुद्धा आपली वर गेल्यासारखी वाटते, म्हणजे ती व्यवस्थित अशी कटोरी छातीवर बसत नाही। तर हे सगळ्या चुका आपल्या हातून होतात। तर व्यवस्थित आपल्याला ब्लाऊज जे आहे ते कट करायचं। तर बघा इथे कटोरी जी आहे ती इथे मी 5 इंचाची लावली आहे, म्हणजे 5.5 इंचाची लावली आहे। ब्लाऊजवरून मोजून लावलेली आहे, कारण कस्टमरचा ब्लाऊज आहे, तर त्या ब्लाऊजवरून मोजून मी किती कटोरीचं माप जे आहे ते लावलेलं आहे। त्यानंतर इथे आता आपले सगळे म्हणजे ड्रॉफ्टिंग झालेलं आहे। तर हे ब्लाऊज म्हणजे आपल्याला आता करत आहे पेपर। त्यानंतर हे सगळे पार्ट जे आहे ते आपल्याला सेपरेट करून घ्यायचे। त्याच्या आधी आपल्याला कटोरी आणि साइड पीस हे सेपरेट करून हे सुद्धा कापडावर आपल्याला कट करून घ्यायचे आहे।
तर बघू शकता सर्वात पहिले आता आपण कापड कटिंग करणार आहोत. तर सर्वात पहिले आपण बाही कटिंग कशा पद्धतीने करायची ते बघणार आहोत. तर इथे चौपदरी मी फोल्ड कापड करून घेतलेला आहे, म्हणजे 4 पदर. त्यानंतर इथे एकाच वेळेस आपल्याला 2 बाह्या तयार होणार आहे. तर सर्वात पहिले बघा ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची, बाहीची उंची मोजून घ्यायची. जे काही उंची येत असेल इथे 7.5 इंच आलेली आहे. त्यानंतर दंड घेर आहे तो 5.5 इंच आलेला आहे. तर आता हा साधा ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला खाली 1.5 इंच मी मार्जिन घेतलेली आहे. पूर्ण उंची 7 इंच लावलेली आहे आणि ही आपली खालच्या साईडची मार्जिन, ही ब्लाऊजची कॅप हाईट आणि ही पूर्ण उंची बाहीची. तर अशा प्रकारे 3 लाईन जे आहे ते ड्रॉ केल्या. इथे दंडघेराचे निम्मे प्लस 1.5 इंच, त्यानंतर ही कॅप हाईटवर दंडघेर, त्याच्या बाहेर 2 इंच आणि त्याच्या बाहेर 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन. अशा पद्धतीने इथे मी मापे लावलेली आहे. तर बघू शकता. आणि ही मार्जिनची लाईन अशा पद्धतीने आपल्याला ड्रॉ करून घ्यायची. त्यानंतर मार्जिन सोडून आपल्याला 1.5 इंचाची जो काही असेल भाग त्याचा आपल्याला टेपच्या सहाय्याने निम्मे करायचं आणि सरळ वर लाईन ड्रॉ करून घ्यायची. आणि इथे 1.5 इंचावर एक मार्क केला आणि इथे 2 इंच 1-1 इंचाच्या आकाराने 2 लाईन ड्रॉ करून आपल्याला बाहीचा जो आकार आहे तो इथे अशा प्रकारे ड्रॉ करून घ्यायचा. तर बघू शकता. आणि त्यानंतर बाहीचा आपल्याला परफेक्ट असा आकार इथे ड्रॉ करून बाही जी आहे ते कट करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने ही बाही आपली इथे झालेली आहे ड्रॉ करून आणि त्यानंतर कटिंग सुद्धा. तर अशा पद्धतीने आपली बाही कट केली तर अजिबात बाही जी आहे ती आपल्याला कमी पडत नाही आणि बाही तंतोतंत सुद्धा होत नाही. बाही आपल्याला जेव्हा जोडतो तेव्हा अगदी व्यवस्थित बाही ही बसते. कुठल्याही प्रकारचा मुंड्यामध्ये घोळ येत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही बाही नक्की कटिंग करून बघा. त्यानंतर आता आपल्याला बॅकचा जो आहे तो याच्यावर ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर जो फ्रंट आपण कटिंग केला तोच आपला आता आपल्याला बॅक सुद्धा इथे जशा तसा ठेवून आपल्याला हा कटिंग करून घ्यायचा आहे. म्हणजे आपला झटपट जो आहे तो ब्लाऊज कटिंग होतो आणि त्यानंतर आपला वेळ सुद्धा वाया जात नाही. अशा पद्धतीने कटिंग केल्याचं आणि त्यानंतर ब्लाऊज सुद्धा आपला बिघडत नाही. तर हा ड्रॉ केलेला आहे बॅकचा पार्ट. त्यानंतर ही क्रॉसपट्टी कट करायची आपल्याला. त्याचप्रमाणे गळा सुद्धा कट करून घ्यायचा आहे आणि कटोरी आणि साइड पीस आहे तो जसं तसा ठेवून आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर याला कुठल्याही प्रकारची आपल्याला इथे मार्जिन जी आहे ती लावायची नाही आहे. जसेच्या तसा ड्रॉ करून घ्यायचा. फक्त खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंचाची किंवा 1/2 इंचाची लावली तरी चालेल मार्जिन लावून घ्यायची फक्त इथे. आणि त्यानंतर ही आता आपल्याला कटोरी आणि क्रॉसपट्टी सुद्धा ड्रॉ करून घ्यायची आहे. कटोरी छोट्या कटोरीवरून डायरेक्ट कापडावर मोठी कटोरी जी आहे ती आपल्याला इथे अशा प्रकारे वाढवून घ्यायची असते. त्यानंतर बघा इथे क्रॉसपट्टी डबलची आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे सिंगल क्रॉसपट्टी नको. कापड जर जास्त असेल तर आपल्याला इथे डबलची सुद्धा क्रॉसपट्टी लावल्या जाते. तर इथे त्याचप्रमाणे डबलची क्रॉसपट्टी जी आहे ती मी ड्रॉ करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीचं आपलं साध्या ब्लाऊजचं जे आहे ते परफेक्ट कटिंग तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर कुठे आपण चुका करतो ते सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपलं ब्लाऊज जे आहे ते बिघडलं जाते. तर त्या चुका तुम्ही जर दुरुस्त केल्या आणि नीट व्यवस्थित ब्लाऊज कट केला तर तुमचा ब्लाऊज जो आहे तो अजिबात बिघडत नाही. तर आजचा व्हिडिओ इथेच कसा वाटला तर नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.